पुणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहर आणि जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मी सध्या पानशेत धरणाच्या परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं तर पानशेतमध्ये कालपासून जवळपास 100 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे पानशेत धरणाचा सगळा भाग जो आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी खरं तर डोंगर आहेत, हिरवी झाडं आहेत, त्याला एक मोठी हिरवी झालर पसरली आणि त्याचबरोबर पानशेत धरणाच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. पुणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मोठा पाऊस पडतोय आणि त्याच निमित्ताने पुणे जिल्ह्यातले आजूबाजूचे जे गावं आहेत तिथे देखील मोठा पाऊस बरसताना दिसतोय. पानशेतमध्ये 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर या ठिकाणच्या पानशेत धरणाची पाणी पातळी किती वाढलेली आहे आणि धरण प्रशासन या संदर्भात काय जागरूकता सजगता घेते या बोलण्यासाठी आपल्यासोबत वरसगाव धरणाच्या धरण अधिकारी प्रतीक्षा रावण मॅडम आहेत. मॅडम, काय सध्याची पावसाची परिस्थिती आहे? कालपासून किती पाऊस पडलाय आणि पानशेत धरणाची सध्याची लेवल काय? आपण बघतोय मागील 24 तासापासून पाऊस अगदी झपाट्याने वाढत आहे आणि धरणाची पाणी पातळी पण झपाट्याने वाढत आहे. मागील 24 तासात एकूण 99 mm पाऊस झालेला आहे आणि बाकीच्या पर्यटकांना पण आव्हान आहे की तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या, पण कुठेही धोका होईल असं धरण क्षेत्रामध्ये येऊ नये. आणि आम्ही सगळे मान्सून पूर्व तयारी करून या मान्सूनसाठी सज्ज आहोत आणि झपाट्याने वाढत आहे, आपली लेवल सुद्धा वाढत आहे. आणि अशी परिस्थिती ही पहिल्यांदाच आम्ही पण अनुभवतोय. मागील 30 वर्षानंतर अशी परिस्थिती मे महिन्यातच आपल्याला एवढा म्हणजे मान्सून दाखल झालेला आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मान्सूनच्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मान्सून दाखल झालाय पुण्यात आणि वरसगाव असेल किंवा खडकवासला पानशेत असेल, या धरणाच्या पातळीमध्ये एवढी वाढ मे महिन्यात आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही. किंबहुना पाणी टंचाईचाच विषय असतो. सध्या वरसगाव असेल किंवा पानशेत असेल, या ठिकाणची पाण्याची पातळी किती पाणी साठा तिथे आहे? 18% आसपास? हो, पानशेतचा आता 18% आसपास आहे आणि तो वाढतच आहे. तर दोन्ही मिळून आपले पानशेतची आजची लेवल आहे आपली 612.95 आणि 17.97, म्हणजे एक जवळपास 18% आपला आता पाणीसाठा आहे. आपण बघू शकतो की पानशेत धरणाची पाणी पातळी जी आहे ती गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे ती देखील वाढत चाललेली आहे आणि पर्यटकांना देखील प्रशासनाकडनं हेच आव्हान आहे की निसर्गाचा आनंद लुटायला या, मात्र त्याचा उन्माद कुठे होईल याची तुम्ही खबरदारी घ्या. येणारा काळ हा सगळा मान्सूनचा असल्यामुळे मान्सून दाखल झालाय आणि पानशेत भागात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने या ठिकाणी पानशेत धरणातल्या पाणी पातळीत पण वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.